कराडची सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीनं कोर्टामध्ये अर्ज केलाय। कराडची राज्यभरामध्ये कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। कराडची पत्नी मंजिरी आणि मुलगा गणेश यांच्या नावावरही काही प्रॉपर्टी आहे। 2020 ते 2024 मध्ये या प्रॉपर्टीची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात गेलाय। जाऊयात कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीची गणना करायची झाली तर वेळ कमी पडावा, पण आता कशी टाच आणली जाणार आहे त्याच्या प्रॉपर्टीवर? काल आपण या ठिकाणी सांगितलं होतं प्रज्ञा की कुठल्या कुठल्या गाड्या आहेत ज्या एसआयटीला जप्त करायच्यात आणि त्यांनी कोर्टाकडे अर्ज केलाय। याबरोबरच पुणे, लातूर आणि इतर विभागामध्ये हायफाय सोसायट्यामध्ये कराड यांनी त्यांच्या पत्नी यांच्या नावावर किती आणि कशा प्रकारचे घर आहेत, पुण्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या भाग असलेल्या तिथे काही ऑफिसेस खरेदी केलेत हे देखील दाखवलं होतं। मात्र एसआयटीनं या सगळ्या संदर्भामध्ये जी प्रॉपर्टी जप्त करायचं या ठिकाणी म्हटलं आहे त्यासाठी एसआयटीने एक अर्ज या ठिकाणी केलेला होता। तो अर्ज खरेदी विक्री व्यवहार ज्या ऑफिसमधून होतात त्यांना केलेला होता आणि त्यांना माहिती मागितली की कराडची पत्नी आणि कराडचा मुलगा यांच्या नावे 2020 ते 2024 मध्ये काही जमिनीचे किंवा इतर प्लॉटचे काही व्यवहार झालेले आहेत का, आणि त्यांना एसआयटीनं एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये या 4 वर्षामध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्याच्या सगळ्यांची माहिती दिली आहे। त्यात अनेक प्रॉपर्टीचा समावेश आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड याच्या नावावरती जी संपत्ती आहे ती 1,69,00,000 रुपयांची एक जमीन खरेदी केली गेलेली होती। केज पंचायत समितीमध्ये झोन क्रमांक 101.15 सर्वे क्रमांक 215/6 मध्ये ज्याचं क्षेत्रफळ होतं 25,000 चौरस मीटर। याबरोबरच दरडवारी विभागामध्ये शेत जमीन खरेदी केली होती, त्याची जी किंमत आहे ती 48,26,000 एवढी होती। त्याबरोबरच मौजे तंडोळी इथे गट नंबर 82 मध्ये 12 हेक्टर म्हणजे 24 एकर या ठिकाणी जमीन खरेदी केली, ज्याची जी खरेदी केली होती 7/8/2024 ला आणि ज्याची किंमत होती 25 लाख रुपये। याबरोबरच उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला काही प्रॉपर्टी गहाण ठेवली गेलेली होती। ती 2 वेळा या ठिकाणी गहाण ठेवली होती, एकदा 5 कोटीच्या कर्जासाठी आणि एकदा 2 कोटीच्या कर्जासाठी। त्याचे देखील विवरण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कराड यांच्या पत्नी यांच्या नावावर देखील काही प्रॉपर्टी असल्याचं एसआयटीला मिळालंय। त्यामध्ये जिरायत जमीन आहे वडगाव येथे, तालुका परळी, गट क्रमांक 223। आणखीन वडगावमध्ये 11.5 आर एवढी जमीन या ठिकाणी आहे आणि वाल्मिक कराडचा मुलगा गणेश याच्या नावावर देखील काही प्लॉट असल्याचं या ठिकाणी म्हटलंय। म्हणजे हे खूप मोठी यादी आहे। ही जवळपास 7 ते 8 पानांची यादी एसआयटीनं या अर्जासोबत जोडलेली आहे आणि चार्जशीटमध्ये देखील जोडलेली आहे। आणि त्यामुळे ही जी किंमत आपण सांगितली आहे ही रेडी रेकनर दराप्रमाणे किंमत आहे आणि तत्कालीन खरेदीच्या वेळेची किंमत आहे। आज त्या किंमतमध्ये निश्चित मोठ्या प्रमाणावरती फरक असणार आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती संपत्ती असल्याचं एसआयटीला लक्षात आलंय आणि हीच प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी म्हणजे कार असतील, आज जे आपण या ठिकाणी सांगतो आहोत ही शेत जमीन असेल किंवा प्लॉट असतील, बरोबर आहे कृष्णा। त्यामुळे एका राजकीय नेत्याच्या सोबत राहून एक सर्वसाधारण कार्यकर्ता किती प्रकारे अपहार करू शकतो, कसा गुन्हेगार होऊ शकतो हे यातून स्पष्ट दिसतंय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।